राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येतेय। महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग सध्या मोकळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज हे माफ करण्यासोबतच नियमित कर्जदारांना 50,000चा प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। त्यामुळे सरकारी तिजोरीवर 27,000 कोटींचा अधिकचा भार पडणार आहे। खरीप पीक विमा 2025च्या पहिल्या टप्प्याचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरू झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित व्हायला सुरू झालेली आहे। साधारणपणे 1219 कोटी रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरणाची प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व जिल्ह्यामध्ये 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी अशा अतिशय अल्प अशा रकमा मंजूर करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये नांदेड, याचबरोबर अहिल्यानगर, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये मोठ्या रकमा आहेत। याच्या व्यतिरिक्त कुठल्याही जिल्ह्यामध्ये मोठी अशी रक्कम मंजूर करण्यात आलेली नाही आणि एकंदरीत मंजूर करण्यात आलेल्या 1219 कोटीपैकी 29 तालुक्यांमध्ये जवळजवळ 930 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे एकंदरीत मंजूर करण्यात आलेल्या पीक विम्यापैकी 80% पीक विमा हा फक्त 30 तालुक्यांना मिळणार आहे। आणि याच 30 तालुक्यांमध्ये कशा प्रकारे मंजूर करण्यात आलेली रक्कम आणि त्याची हेक्टरी रक्कम किती आहे हेच आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव कोकणाचे गजाली या आपल्या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणाला नम्र विनंती, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लगेचच सबस्क्राइब करून घ्या। तर पहा शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 813 कोटी रुपयाची रक्कम ही नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 809 कोटी रुपये हे सोयाबीन या पिकासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। ज्याच्यामध्ये अर्धापूर तालुक्याला 33.38 कोटी रुपये म्हणजेच 25,213 रुपये प्रति हेक्टर या दराने ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। भोकरसाठी 27 कोटी 65 लाख रुपये 12,178 रुपये प्रति हेक्टर, बिलोलीसाठी 75.8 कोटी, याच्यासाठी 24,383 रुपये हेक्टर। सर्वात जास्त पीक विमा जो हेक्टरी मंजूर झालेला आहे तो म्हणजे बिलोलीचा 30,628 रुपये प्रति हेक्टर आणि 118 कोटी 52 लाख रुपयाची रक्कम ही बिलोली तालुक्याला मंजूर करण्यात आलेली आहे। धर्माबाद तालुक्यासाठी 24.61 कोटी 15,310 रुपये प्रति हेक्टर, हदगाव तालुक्यासाठी 114 कोटी 3 लाख 21,680 रुपये हेक्टर, हिमायतनगर तालुक्यासाठी 40 कोटी 49 लाख रुपये 24,752 रुपये प्रति हेक्टर, कंधार तालुक्याला 52 कोटी 52 लाख रुपये 11,859 रुपये प्रति हेक्टर, किनवट तालुक्यासाठी 18 कोटी 14 लाख रुपये 9,319 रुपये प्रति हेक्टर, लोहा 75 कोटी 95 लाख रुपये 16,159 रुपये प्रति हेक्टर। माहूर तालुक्याचे अद्याप कॅल्क्युलेशन झालेले नाही किंवा त्याची रक्कम अद्याप स्पष्ट झालेली नाही। मुंदखेडसाठी 23.27 कोटी 18,933 रुपये प्रति हेक्टर, मुखेड तालुक्यासाठी 100 कोटी 51 लाख रुपये 18,709 प्रति हेक्टर, नायगाव तालुक्याला 50.47 कोटी 14,863 रुपये प्रति हेक्टर, नांदेड तालुक्यासाठी 24.45 कोटी 15,050 रुपये प्रति हेक्टर आणि उमरी तालुक्यासाठी 30.4 कोटी एकूण 23,571 रुपये प्रति हेक्टर असा एकूण सोयाबीनचा 809 कोटी रुपयाचा हा पीक विमा नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। 809.83 कोटी। नांदेडमध्ये आपण जर पाहिलं तर मूग या पिकाचा 5 तालुक्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे, तोही अतिशय अल्पसा आहे। याच्यामध्ये अर्धापूर तालुक्याला 1,97,000 रुपये 3,775 रुपये प्रति हेक्टर, कंधार तालुक्यामध्ये ही रक्कम मोठी आहे 1 कोटी 14 लाख 7,989 रुपये प्रति हेक्टर, मुखेड तालुक्यासाठी 78,75,000 रुपये 3,111 रुपये प्रति हेक्टर, नायगावसाठी 18,50,000 रुपये 9,738 रुपये प्रति हेक्टर आणि नांदेड तालुक्यासाठी 1,03,000 रुपये 3,025 रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारामध्ये हा मंजूर झालेला आहे। उडदासाठी सुद्धा नांदेड जिल्ह्यातील तालुक्याला पीक विमा मंजूर झालेला आहे। ती रक्कम सुद्धा अतिशय अल्पशी रक्कम मंजूर झालेली आहे, ज्याच्यामध्ये अर्धापूर तालुक्यासाठी 2,169 रुपये प्रति हेक्टर, बिलोली 10,69,000 रुपये 7,945 रुपये प्रति हेक्टर, बिलोली 28.88 लाख रुपये 4,045 रुपये प्रति हेक्टर, धर्माबाद 28 लाख 10,647 रुपये प्रति हेक्टर, हदगाव 7 लाख रुपये 8,266 रुपये प्रति हेक्टर, कंधार 14,61,000 5,255 रुपये प्रति हेक्टर, किनवट 12.35 लाख रुपये 4,135 रुपये प्रति हेक्टर, मुखेड 1,30,000 रुपये 83 रुपये प्रति हेक्टर, तर नांदेड जिल्ह्यासाठी नांदेड तालुक्यासाठी 92,000 रुपये 5,964 रुपये प्रति हेक्टर
आणि उमरी तालुक्यासाठी 26,35,000 रुपये, एकूण 13,466 रुपये प्रति हेक्टर. अशा प्रकारे उडदाचा सुद्धा पीक विमा या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे. याच्यानंतर दुसरा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा साधारणपणे 98 कोटीच्या आसपासची रक्कम मंजूर झालेली, 98 कोटी 70 लाख रुपयाची, ज्याच्यामध्ये हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 2,95,17,970 रुपये, कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 83,447 रुपये, वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 54,20,000 रुपये, 10,749 रुपये, औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 25,82,00,000, 18,372 रुपये, तर शेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 2,22,00,000, 78,042 रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या मोठ्या प्रमाणात वादंग सुरू आहे. 3 तालुक्यांमध्ये अद्यापही कॅल्क्युलेशन झालेलं नाही. ज्या तालुक्यांमध्ये कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा रकमा अतिशय अल्पशा येत आहेत. सध्या जी काही आकडेवारी हाती आली आहे ती 60 कोटीच्या आसपास आहे. काही ठिकाणी 45 कोटी सांगितली जाते. परंतु याच्यामध्ये उपलब्ध आकडेवारी जर आपण पाहिलं तर जिंतूर तालुक्याची सोयाबीनची 4,54,68,661 रुपये, शेलू 7,73,000, 7,73,552 रुपये, मानवत तालुका 19,75,96,000, पाथरी 6,23,38,000 रुपये, मानवत तालुका 15 कोटी रुपये, पालम तालुका 9,29,75,000 रुपये आणि पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 5,12,90,000 रुपये एवढा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. अहिल्यानगरमध्ये 118 कोटीच्या आसपासचा पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्याच्यामध्ये आणखीन कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सुरू आहेत. याच्यामध्ये आणखीनही काही वादंग सुरू आहेत आणि सर्व रकमा फायनली झाल्यानंतर साधारणपणे अहिल्यानगरचा पीक विमासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वितरित होऊ शकतो. त्याच्याबद्दल अपडेट आल्यानंतर ते अपडेटसुद्धा आपण नक्की घेऊयात. आता मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे, परंतु त्याच्या ज्या रकमा आहेत त्या रकमा थोड्याशा कमी आहेत. याचबरोबर महत्त्वाच्या अशा सोलापूर, बुलढाणा किंवा धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांचा अद्याप बाकी आहे. नागपूर, वर्धा याचा देखील बाकी आहे. सध्या आपण जर पाहिलं तर पालघर 15,34,00,000 रुपये आणि ठाणे 17,93,00,000 रुपये आणि गोंदिया 31 कोटी हे जे काही धानाचे पीक विमे मंजूर झालेले आहेत हे 3 जिल्हे, या 3 जिल्ह्यामध्ये धानाचा पीक विमा मंजूर झालेला आहे. बाकी नाशिक सध्यापर्यंत बाजरी असेल किंवा मका असेल किंवा इतर पिकासाठी 8,78,00,000 रुपये, सोलापूरचा बाजरी किंवा कांदा, आता कांद्याचा आपण पाहिलेले मंगळवेढ्यामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात मंजूर झालेला आहे, त्याची साधारणपणे 6,84,00,000ची रक्कम आहे. बुलढाणा सध्यापर्यंत 5,64,00,000, भंडारा 4,33,00,000, साताऱ्यामध्ये 3,62,00,000, याचप्रमाणे चंद्रपूर 2,60,00,000, अमरावती 2,50,00,000, गडचिरोली 2,24,00,000, नंदुरबार 2,09,00,000, जालना 2,09,00,000, नागपूर 1,94,00,000, अकोला 1,58,00,000, सांगली 1,27,00,000, वाशी 1,09,00,000, याचप्रमाणे जळगाव 1,06,00,000, रायगड 1,06,00,000, धुळे 1,03,00,000, पुणे 1 कोटी, छत्रपती संभाजीनगर 25,00,000 तर सिंधुदुर्ग 23,00,000 अशा प्रकारे या रकमा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. तर रत्नागिरी 7 लाखाचा तर कोल्हापूरमध्ये फक्त 27,000 रुपयाचा पीक विमा आत्तापर्यंत मंजूर झालेला आहे. आता हे पीक विमे जे आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्याच्या ज्या महसूल मंडळामध्ये आक्षेप असतील किंवा ज्या महसूल मंडळाच्या कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया पार पडलेल्या नसतील त्याच्या आकडेवारी याच्यामध्ये ॲड होईल. आणि आता जे पुढचे अपडेट येत राहतील ते अपडेटसुद्धा आपण डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात पुढच्या अपडेटसह. धन्यवाद.